नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून लाडक्या बहिणीच्या प्रपंचाची राखरांगोळी होण्यापासून वाचवा. जिल्ह्यामध्ये विविध प्रकारे लाडक्या बहिणीवर अत्याचार होत असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी कठोर पावले उचलावीत. तसेच जिल्ह्यामध्ये अवैध दारूधंदे बंद करावे. पती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने बहिणीच्या प्रपंचाची राखरांगोळी होत आहे. अनेक महिलांना यामुळे बेघर व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर संबंध जिल्हाभर दारूबंदीची विशेष मोहीम राबवून महिला संसार वाचवावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला आघाडी व जावा संघटनेतर्फे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात तयार होणारी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे. त्यातून सुरुवातीला बदल पाहायला मिळाला, पण काही महिन्यापासून पुन्हा हातभट्ट्या पेटल्याची स्थिती आहे. गावात सहजपणे हातभट्टी दारू मिळू लागल्याने अनेक जण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अनेक गावामध्ये दारूबंदीचे ठराव होऊनही त्या ठिकाणी दारू विक्री सुरू आहेत. त्या गावातील महिलांनी दारूबंदी संबंधीचे निवेदनही स्थानिक पोलिसांना दिले आहेत, पण अपेक्षित बदल त्या ठिकाणी झालेला दिसत नाही. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालून दामिनी पथक प्रत्येक तालुक्यात, बस स्टॉप, कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत करावे, अशीही मागणी राष्ट्रवादीच्या ज्योत्स्ना पाटील, लता ढेरे, अमोल पाटील, दशरथ पवार, तुकाराम साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच शाळा किंवा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात अवैध धंदे, विशेषतः गुटखा, मावा विक्री करणाऱ्यावर निर्बंध आहेत. अशा सर्व अवैध व्यावसायिकांविरुद्ध पोलिसांकडून ठोस कारवाई अपेक्षित आहे. मात्र सोलापूर शहर असो वा जिल्ह्यातील मोठी शहरे आणि मोठी गावे या ठिकाणी पानटपरीच्या माध्यमातून मावा, गुटखा, सिगारेटची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. अशा अवैध व्यावसायिकांविरुद्ध आता पोलीस ठोस कारवाई करतील का, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.